झी 24 तास एक पाऊल पुढे। वेलकम बॅक टू फ्रेम 3। मागच्या भागात आपण जाणून घेतलं अपयशातून यश कसं शोधावं ते। आजच्या भागात एक्सपर्ट कडून जाणून घेऊया बॉडी लँग्वेज विषयी। फ्रेंड्स, आतापर्यंत आपण बघितलं की आपली पर्सनॅलिटी उठावदार दिसण्यासाठी कॉन्फिडन्स किती महत्त्वाचा असतो आणि हा कॉन्फिडन्स बिल्डअप कसा करायचा ते सुद्धा आपण जाणून घेतलंय मधुराकडनं। आजही मधुरा आपल्या बरोबर आहे। हाय मधुरा। हाय। आज आपण मधुरा प्रेक्षकांना सांगूया की ही देहबोली आणि हा कॉन्फिडन्स देहबोलीतून दिसणं किती महत्त्वाचं आहे। नक्की ऍक्च्युली देहबोली ज्याला आम्ही दुसऱ्या भाषेत बॉडी लँग्वेज असंही म्हणतो, तर ती तुमच्या व्यक्तिमत्वासाठी फार आवश्यक असते। जसं तुम्ही म्हणता की कम्युनिकेशन किंवा बोलण्यामुळे तुमच्या बोलण्याच्या स्किलमुळे जसं तुम्ही दुसऱ्यावर छाप पाडू शकता, तशीच एक चांगली बॉडी लँग्वेज वापरली तर त्यातनं सुद्धा तुम्ही दुसऱ्यावर तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पाडू शकता। तुझी बॉडी लँग्वेज तुझा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी कशी वापरली गेली पाहिजे किंवा त्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्यासाठी असं एक छोटंसं एक्सरसाइज आहे जे करता येतं। एका टेबल आणि चेअरवर जर तुम्ही वापर करत असाल किंवा बसत असाल तर जस्ट तुम्ही चेअरवर बसायचं, तुमचे शोल्डर्स आहेत ते मागे करायचे, तुमचे हात आहेत ते तुमच्या डोक्यामागे ठेवून अशी बॉडी रिलॅक्स करायची आणि तुमचे पाय उचलून टेबलवर ठेवायचे आणि बॉडी स्ट्रेच करायची। किंवा असं जर फिजिकली शक्य नसेल तर तुम्ही उभं राहून दोन्ही तुमचे हात आणि पाय स्ट्रेच करून 2 मिनिटं साधारण असं जस्ट स्वतःला रिलॅक्स करायचं। आणि दुसरं असं आहे, दुसरी अजून एक टिप अशी आहे की जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या म्हणजे बरोबर किंवा आपल्या समोरच्या माणसाने आपण जे ऐकतोय त्यासाठी त्यात पार्टिसिपेट केलं पाहिजे किंवा आपल्याला दाखवायचंय की आपण दुसऱ्याच्या संभाषणात पार्टिसिपेट करतोय, तर त्यासाठी काय केलं गेलं पाहिजे, तर त्यासाठी काही बॉडी पोश्चर्स असतात। जसं तुमचे खांदे जे आपण असं जनरली मागे नाही करायचं, जर तुम्ही ऐकताय तर तुमचे खांदे त्या व्यक्तीच्या दिशेने झुकले पाहिजेत। तुमचा चेहरा किंवा आता जसं आपण एकमेकांशी बोलतोय तर मी तुझ्याकडे बघून बोलतेय, तर त्या व्यक्तीला तुम्ही फेस करून बोललं पाहिजे। तुमच्या त्या व्यक्तीशी योग्य आय कॉन्टॅक्ट असला पाहिजे आणि हा जर तुम्ही बॉडी टिप्स फॉलो कराल तर आपोआपच त्या व्यक्तीचा सहभाग मिळतो। थोडक्यात अगदी आपल्या शरीरातला प्रत्येक भाग हा तितकाच महत्त्वाचा आहे। त्यामुळे आजच्या 2 टिप्स तर आपल्याला समजलेल्याच आहेत, त्या व्यतिरिक्तही अजून काही टिप्स आपल्याला मधुरा देणार आहे मात्र पुढच्या भागात। आज इथंच थांबूया, पुन्हा भेटूया लाईफस्टाईलचे असेच काही नवनवीन फंडे घेऊन। टिल देन बाय बाय। झी 24 तास एक पाऊल पुढे।